आणि हे ठराविक काळातच सगळ्यांना संपवावं लागणार आहे। फार लांबलं तर मग कार्यकर्ते पण निरुत्साही नाही, ते संभ्रमात राहतात। निरुत्साह राहिला तर मग निवडणुकीमध्ये तो पक्ष सामोरं जाऊच शकणार नाही। त्यामुळं त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना पण एकदा स्पष्ट चित्र दिसल्यानंतर ते आणखी जोमाने कामाला लागतात। दादा, काल बैठक झाली वर्षा बंगल्यामध्ये, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तुम्ही नव्हतात, पण वेगळी चर्चा सुरू आहे, तुम्ही उपस्थित नव्हतात म्हणून। जर काही जागा शिवसेना आणि भाजपच्या दोघांच्या मध्ये चर्चा करून फायनल निर्णय घ्यायचा असेल तर मी त्याच्यामध्ये असायचं काय कारण आहे? ज्यावेळेस तिघांशी संबंधित चर्चा असते त्यावेळेस तिघं असतात, ज्यावेळेस दोघांची चर्चा असते त्यावेळेस कधी मी वर्षावर, तुम्हाला आठवत असेल की मागे मी आणि एकनाथरावांनी चर्चा केली, देवेंद्रजींनी मी चर्चा केली। त्याच्यामुळे ह्याच्यातून वेगळा काही कुठला अर्थ काढायचं कारण नाही। दादा, लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं वाटतं? खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ती गेम चेंजर ठरेल, चांगली योजना आहे, महिलांच्यामध्ये खूप लोकप्रिय झालेली योजना आहे। पण काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये ही योजना थांबवली असं बातमी पसरवणार दादांत खोटं आहे। मी आपल्याला स्पष्ट सांगतो, या योजना पुढे चालू ठेवण्याच्या करता आम्ही काढलेल्या आहेत, पण का काही वृत्तपत्रांनी आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलनी ह्याच्यामध्ये खोडसाळपणा केला हे कळायला मला मार्ग नाही। ही योजना महिला बाल विकास खात्याने आणलेली, कॅबिनेटने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि अर्थसंकल्पामध्ये वित्त विभागाने याला जी काही तरतूद लागती, कारण ती आली जुलैपासून, त्याच्यावर एप्रिल मे जून 3 महिन्याचा प्रश्नच येत नाही आर्थिक वर्षाचा, 9 महिन्याचाच करता ह्या आर्थिक वर्षात आहे आणि पुढच्या वेळेस मग पुढं कंटिन्यू 12 महिन्याची। दादा, संजय राऊत असा आरोप करतायत, काल पुण्याच्या जवळ 5 कोटी रुपये सापडले। संजय राऊत आरोप करतायत की शिंदे, फडणवीस आणि अजितदादा मिळून पैशाचं वाटप सुरू केले त्यांनी। चौकशी करा ना। काही जण बिनबुडाचे आरोप करतात, ज्याचे पैसे सापडलेले त्याच्या संदर्भातली चौकशी करावी। दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल। दादा, काल पंकजा मुंडे सुद्धा आपल्याला भेटून गेल्या। माझं त्यांचं ठरलेलं होतं की आपण एकदा बसायचं, बीड जिल्ह्यातल्या किंवा जिथं मला असं वाटलं की पंकजाताई, धनंजय मुंडे, सुनील तटकरे असं आम्ही एकत्र बसून काही जागांच्याबद्दलची चर्चा करणं गरजेचं होतं। त्यावेळेस मला एक 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसांपूर्वी बीडला कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो। त्याच वेळेस आम्ही दोघं म्हणजे सगळा ग्रुप हेलिकॉप्टरने नंतर विमानाने मुंबईला आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की जागा वाटपाच्या काळामध्ये आपल्याला उमेदवार ठरवत असताना आपण एकमेकाला चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेऊ, म्हणून कालची बैठक होती। जरांगे म्हणतात की ते उमेदवार देणार आहेत, एकूण तो त्यांचा अधिकार आहे, किती फटका बसेल आपल्याला? तो त्यांचा अधिकार आहे। शेवटी प्रत्येकाला घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे उमेदवार उभे करता येतात। दादा, यापूर्वी आरोप झाले दादा, तुम्ही कुठून अर्ज भरणार? काय तसं म्हणत अजित पवार यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। पैशांचं वाटप केलं असेल तर त्याची चौकशी करा। आघाडी आणि युती होते तेव्हा पावलं मागे घ्यावी लागतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना आणि भाजपच्या चर्चेत मी असणं आवश्यकच आहे असं नाही, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरेल असं देखील अजित पवार म्हटलंय। आता एक मोठी बातमी, बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये काका विरुद्ध पुतणी अशी लढत होण्याची शक्यता आहे, कारण गायत्री शिंगणे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात। अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात गेलेले आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी घरातलाच उमेदवार देण्याची शक्यता आहे। सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात अजित पवार गट पुतणी गायत्री शिंगणेंना उमेदवारी देणार का हे आता पाहावं लागणार आहे।
आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे अशी लढत होऊ शकते का? कारण गायत्री शिंगणे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्यात. काय अपडेट? गायत्री शिंगणे यांनी आज सकाळी अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. सिंदखेड राजा इथले राष्ट्रवादी अजित पवारांबरोबर असलेले जे आधीचे आमदार होते राजेंद्र शिंगणे यांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हातात घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यामुळं आता गायत्री शिंगणे ज्या की पुतणी आहेत राजेंद्र शिंगणे यांच्या, त्यांनी आज अजित पवारांची भेट घेतलेली आणि त्यामुळे गायत्री शिंगणे यांना आता सिंदखेड राजा इथून उमेदवारी राष्ट्रवादीकडनं दिली जाते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण हा मतदारसंघ आता सुटलेला आहे तो राष्ट्रवादीलाच आणि त्यामुळं काका विरुद्ध पुतणी असा इथं संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यावरून आपण एकूण जर बघितलं तर या मुद्द्यावरून आता तुतारी आणि त्याचबरोबर घड्याळ यांच्यामध्ये उमेदवारी आणि यांच्यामध्ये लढत आपल्याला सिंदखेड राज्यामध्ये बघायला मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. आता एक मोठी बातमी. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या भेटीमध्ये राज्यातील महायुतीच्या प्रचार सभा कुठे घ्यायच्या याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी कुठे सभा घेणार, तसंच बीड जिल्ह्यातील जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जागेची अदलाबदली सुरू आहे आणि गेवराईची जागा राष्ट्रवादीला तर आष्टीची जागा भाजपला द्यावी अशी मागणी केली जाते. त्यामुळे जागेसंदर्भात यावेळी महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, रात्री उशिरा ही देवगिरी बंगल्यावरती ही भेट झालेली आहे. धनंजय मुंडे, पंकजाताई आणि अजितदादा यांच्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास ही चर्चा चालू होती. या चर्चेमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे महायुतीच्या ज्या काही जागा आहेत त्या जागेच्या प्रचार सभा कुठे घ्यायच्या. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे प्रभाव क्षेत्र असलेलं त्याचबरोबर राज्यामधले अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या सभा घेण्याच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती आग्रही मागणी आहे की तुम्ही त्या ठिकाणी सभा घ्या अशी देखील चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागेपैकी 1 जागा ही भाजपने जाहीर केली आहे. मात्र अद्यापही 5 जागा बाकी आहेत. त्यामध्ये आष्टीची जागा ही सुरेश धस यांना सोडावी अशा पद्धतीची मागणी केली जाते. तर जी गेवराईची जागा आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील मी निवडणूक लढवणार नाही असं घोषित केल्यामुळे ती जागा विजयसिंह पंडित यांना सोडवली जावी अशा पद्धतीची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीमधून या चर्चा झाल्याचं देखील सूत्रांनी माहिती दिली, अधिकृत सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे साहजिकच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही जी भेट आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी.